तालुक्यात शिक्षण व्यवस्थेला काळीमा. गट शिक्षणाधिकारी अनिल चव्हाण यांची 20,000ची लाच मागणी. व्हिडिओ पुरावा समाज माध्यमांवर व्हायरल. अर्जुनी मोर तालुक्यात शिक्षण व्यवस्थेला हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी अनिल चव्हाण यांनी केवळराम विद्यालय परसटोला येथील शाळेच्या तपासणीसाठी थेट 20,000 रुपयांची लाच मागितल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. विशेष म्हणजे या संबंधीचा थेट व्हिडिओ पुरावाही उपलब्ध असून तो सध्या समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. या प्रकरणात माजी शिक्षक राजू केवलराम मेश्राम आणि संबंधित शाळेचे प्रतिनिधी म्हणाले, गट शिक्षण अधिकारी अनिल चव्हाण यांनी तपासणीसाठी सुरुवातीला 25,000 रुपयांची मागणी केली होती. चर्चेनंतर ही रक्कम 20,000वर आली. त्यानंतर 5,000 रुपये त्यांना देण्यात आले. मात्र उर्वरित रक्कम दिली नाही म्हणून चव्हाण यांनी पैशांचं पाकिट खाली आपटत धमकी दिली की पूर्ण पैसे घेऊन या, तेव्हाच फाईलवर स्वाक्षरी होईल, अन्यथा नाही. या प्रकारामुळे तालुक्यातील शिक्षक, शिक्षण सेवक आणि पालक वर्गामध्ये तीव्र संतापाची लाट उसळली. अनेकांनी हा प्रकार शिक्षण खात्याच्या नात्यावरचा मोठा आघात असल्याचं सांगितलंय. या घटनेचा व्हिडिओ पुरावा सध्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे सादर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. संबंधित व्यक्तीकडून लेखी तक्रारी लवकरच दाखल केली जाणार असल्याची माहिती आहे. या प्रकरणी गट शिक्षण अधिकारी अनिल चव्हाण यांचं स्पष्टीकरण अद्याप मिळालं नाही. शिक्षण क्षेत्र विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित असतं अशा भ्रष्ट वर्तनाला पाठीशी घालणं म्हणजे शिक्षण व्यवस्थेचा अंतच होय. त्वरित आणि कठोर कारवाई झाली पाहिजे ही समाजाची मागणी आहे. तिथे सध्या फक्त 5 आहे तिथं, मग बाकीचे उद्या पगार झाले. म्हणजे आता निवडून द्यायच्या जातीला तिकडे हे आणते पटकन घेऊन आणा ते त्याचं पाकिट भरून द्यायचं. नाही तर मी तुमच्या शाळेत आलोच तर काही असं एवढ्या घाईनं मी एवढा हे करत आहो, काही आहे का नाही त्याची हे माझ्यावर राहिले तर मी पटकन देऊन नसतो. ठेवा 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 आणा पटकन काय पगाराकडे ते यायचं आहे. तारीख तर लिहा मॅडम. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी प्रशांत ओके, गोंदिया, अर्जुनी मोरगाव.